आता बघा आजचे पप्पा कसे लाकूड उचलत आहेत आणि हे लाकूड जाणार आहे डायरेक्ट कटिंग करायला। झाडू आणू। आता बघा एक मोठा ओंडका नेलेला आहे, आता हा दुसरा नेत आहेत। कुठे नेणार आहेत? फॅक्टरीमध्ये। याच्या फळ्या मला पाळणं हवं आहे अंगणामध्ये, म्हणून याच्या फळ्या कटिंग करायच्या आहेत। तर बघा कसे उचलत आहेत, केवढा हेवी आहे, एकटे उचलतात। होय सावकाश, कामाला जायचंय मुंबईला। जोरात तयारी, सावकाश निलेश, मला लय भीती वाटते। सावकाश सावकाश सावकाश। खूप जड आहे, कसे काय नेतात काय माहिती। ऑलरेडी एवढे लाकडं आणलेले आहेत। बघा ही लाकडं आणलीत आणि इकडे एक ठेवलेलं आहे। पप्पा पडला बाबू, खरंच खरंच पडला पप्पा। नशीब तिला आधी होती, त्याला आधीवरच मटकन बसले। बाबू बाबूच्या लाळ गळते, नुसती लाळ गळते। बघा आजवेचे पप्पा, आता हा शेवटचा ओंडका राहिलेला आहे लाकडाचा। बघा एवढे हेवी हेवी उचलतात आणि इकडे किती सारे नेलेले आहेत, इथे पण जमा आहेत आणि तुम्ही बघू शकता, मी झूम करून दाखवते। हे बघा इथे जांबाच्या बाजूला जांबा दगड आहे, त्याच्या बाजूला लावलेले ते सगळे त्यांनीच ओंडके नेलेले आहेत। मिशन कंप्लीट फायनली झालेलं आहे करून, बघू शकता तुम्ही। झाले ना सगळे? आणि हे आजच बघ असा खेळतोय सायकल वरती, दमले। कसं वाटलं पडून? भारी वाटलं। हा एक्सपिरियन्स असावा ना गरजेचा। तर मंडळी, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गव्हापासून माझ्या सासूबाईंनी कुरवड्या केलेल्या आहेत। तर त्यासाठी गहू त्यांनी 3-4 दिवस भिजत ठेवले होते आणि सतत त्याचं पाणी चेंज करायला लागतं। त्यानंतर ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याचा चीक काढला जातो आणि तो चीक अशा प्रकारे शिजवला जातो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चीक हलवण्यासाठी खूप ताकद लागते। तुम्ही बघू शकता आजवेचे पप्पा मिक्स करतायत। जसजसा हा चीक घट्ट होत जातो तसं मिक्स करायला खूप त्रास होतो। तर चुलीवरतीच करायला घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। पण केल्यानंतर त्या कुरवड्या ज्या आहेत त्या खूप टेस्टी लागतात। तर कोणाकोणाला कुरवड्या आवडतात नक्की कमेंट करून सांगा। तर बघा आता चुलीवरून काढलेलं आहे आणि खूप घट्ट असं मिश्रण झालेलं आहे आणि अद्वैतचे पप्पा मिक्स करतायत। तर तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का? नक्की कमेंट करून सांगा। आम्ही जात आहोत फॅक्टरीमध्ये आणि तिथे आता जी लाकडं तुम्ही बघितलीत गाडीत भरून नेलेले आहेत
ती आता आम्ही फळ्या करायच्या आहेत ना. काय करायचं आहे, काय काय बनवायला देणार चिरायला द्यायचं आणि सोफा बेडसाठी फळ्या बरंच काय काय आहे साहित्य. पाळणा वगैरे त्याच्या ज्या काही वस्तू बनतील ते तुम्हाला मी दाखवेलच, पण सध्या तरी फळ्या वगैरे करायच्यात. तर चला आता अनाऱ्याला मी नेते तिथे झाडाजवळ, जरा पकडा तुम्हाला दाखवते. अनाऱ्याच्या हाईट एवढं फणस आलेलं आहे, अक्षरशः ती हाताने पकडू शकते. आणि इथे बघा कुरड्या आईने केलेल्या आहेत सगळ्या, एवढ्या सगळ्या आईने केलेली मेहनत, मला काहीच हेल्प करायला मिळालं नाही. बाबा हात नको लावू. हां यांनी 2 घाणे केलेले आहेत, बाकी तर सगळं आईंनी केलं. तर बघा आता अनाऱ्याला उभी करू आपण. तर अनाऱ्याला तुम्हाला दाखवते केवढी दिसते. ॲक्च्युली इथे आम्ही आहे ना कोंबड्यांना खाऊ घालतो ना, त्यामुळे बॉक्स घेतात. असं अनाऱ्याचं फेवरेट झाड आहे हे. बघा बघा माझ्या अनाऱ्याला किती फणस लागतं डोक्याला, एवढ्या उंची एवढा फणस आहे. अरे वा 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 वा. अरे तुझा भाई बाजूला बरा थांबा, बाईचा फोटो काढते. बाबू ए सोना कॅपवर करा जरा. अरे हलते हलते. अनार्या अनार्या तो हात काढा, एक हात काढा. हा अनार्या अनार्या. तर बघा आज करायचं होतं तर त्याच्या सोबतीला आलेल्या आहेत कोंबड्या. बघा केवढ्या आलेल्या आहेत कुकू पळाल्या. आणि आधी थोडा उंच आहे का ना. आधीचा फोटो दाखवला. हे एक झाड आहे फणसाचं आणि हे आमच्या मोठ्या आईचं घर आहे. बघा हे मोठ्या आईचं, माझे मोठे सासू सासरे त्यांचं घर आहे हे, आणि हे आमचं घर आहे. आता इथे पण अंगण वगैरे करायचं आहे. असं सभामंडप घातलेलं आहे इथे. इथे पण काम करायचं आणि इथे अंगण करायचं. आणि इकडे ती बोलवायला गेली मोठ्या आईला. तर बघा मला असाच पाळणा बनवायचा आहे आणि त्यासाठीच आम्ही लाकडं आता टेम्पोमध्ये नेलेली आहेत. सेम असाच बनवणार आहे, एवढ्याच हाईटचा. आम्ही हे जुनं बांधकाम असं मस्तपैकी, आणि असं आम्ही अंगणात लावणार. दोघ्या राहिले की मज्जा करणार. आणि आज वेलकम. तुम्हाला मी फॅक्टरी दाखवते कुठे कटिंग होतात लाकडं वगैरे. तर आता आमची टेम्पो आहे, टेम्पोत बसून आम्ही जाणार फॅक्टरी. तर बाबा इथे बाबा दिसतील काय? बाबा शिवतात ना, बाबा दाखवते. बाबा मला असं आई वगैरे इथला नुसतं लक्षात यायला पाहिजे. कामं करतात मस्त आहे. तुळशीचं वृंदावन वगैरे ना, तुळशीचं अनार्या बघतो कसे. तू कंडक्टर काय? बापू तू त्या कशाला काढते का? बघते मग कशी. बघा केवढी मोठी फॅक्टरी आहे. खूप सारे ट्रक्स येतात आणि असे लाकूड कटिंग वगैरे चालू असतं इथे फॅक्टरीमध्ये. बघू शकता केवढे मोठे मोठे ओंडके. इथे बघा फळ्या वगैरे कटिंग केलेल्या आहेत त्या ट्रकमध्ये. आणि आता आमचा टेम्पो आहे, तुम्हाला झूममध्ये दाखवते. हे बघा आता हे टेम्पोतलं सर्व झाडं. माझा छोटा दीर आहे जो टेम्पोच्या आतमध्ये आहे, आणि ते मित्र आहेत दीराचे, आणि येलो टी शर्टवाले माझे मिस्टर, आणि व्हाईट शर्टवाले माझे सासरे. तर सगळे मिळून बघा लाकडं वगैरे काढतायत. आणि तिथे मशीन आहे बाजूलाच, अद्वैत आहे तिथे. तिथे लगेचच कटिंग करून घेणार आहोत आपण फळ्या वगैरे, म्हणजे सोफ्यासाठी आणि हे पलंग काय काय बनवायचं आहे, सोफा पलंग पाळणा वगैरे त्याच्यासाठी
बघू शकता. आणि आमराई बघा तुम्ही केवढी मोठी आहे. मी दाखवत बघा आमराई बघा केवढी मोठी मोठी झाडं आहेत आंब्याची बघा. खूप छान आहे. अशा प्रकारे इथे काम चालू आहे. बघा केवढी सारखी लाकडं आहेत आणि इथे त्यांचं पाटीदार निवास आहे आणि अशी लाकडं आहेत. हे बघा सगळे तिथे उभे आहेत. एवढे लाकडाचे ओंडके आहेत. आणि हा इथे आमचा कॅम्प आहे. आणि इथे बसले छोटीला दूध पाजते, फिडिंग करते, भूक लागले तिला आंब्याच्या झाडाखाली. संपूर्ण आहे बघा लाकडाचे ओंडके वगैरे. आणि हे बघा मी दाखवतो एवढी मोठी मशीन आहे बघा, केवढी मोठी मशीन आहे. इकडे पण काहीतरी काम चालू आहे. आता मी ते जे दाखवलेत लाकूड आता त्याच्या पट्ट्या काढायच्यात लाकूड. ही मोठी मशीन आहे. इथे ओंडके कटिंग केले जातात. बघितलीत तुम्ही फॅक्टरी कसं कटिंग होत आहेत. मोठमोठ्या मशिनरी आहेत आणि मग इथे असं ट्रक जात आहे बघा. ट्रकमध्ये असं लोडिंग केलं जातं. अशा 2-3 मशीनी आहेत भरपूर असं. आणि इथं चकुली आता उठलेली आहे माझी आणि हाजवेदला कंटाळा आलाय. चला आम्ही चाललो आता. चला चला ये मग काय येऊ आगच आगच ड्रेस आतमध्ये घे. ड्रेस आतमध्ये घे. लाडू कुठे चालला? किती वाडू?